आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात टॉप 50 मध्ये. बारामतीच्या मोरगावातील रामरक्षा आंदोलनामधून संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला. राम मंदिर दान चोरी प्रकरणावरून राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केलेला आहे. तर भाजपवाला दिसला की कॉलर पकडून त्याला मंदिरात चोरी कोणी केली असा प्रश्न विचारा, असा सल्ला राऊतांनी नागरिकांना दिला आहे. भाजपनं देशातील जेनझी मतदारांशी थेट संपर्क वाढवण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. भाजपचे महासचिव विनोद तावडे, स्मृती इराणी यांच्यासह 4 नेत्यांचा या समितीमध्ये समावेश आहे. जेनझीच्या आशा, चिंता, आकांक्षा समजून घेण्यावर या कार्यक्रमाचा भर असेल. काँग्रेस नेते राहुल गांधींनंतर नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजारो युवकांशी संवाद साधणार आहेत. एका महिन्यापासून सुरू असलेल्या भाजपच्या मंथन फॉर युवा या अभियानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते समारोप होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री जेनझी, जेन अल्फासह वेगवेगळ्या क्षेत्रातल्या युवकांशी संवाद साधतील. चाकण औद्योगिक क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली आहे. चाकण औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पथक पाठवलं. काल मध्यरात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या टीमसोबत व्हिडिओ कॉल करत खड्डे बुजवण्याच्या कामाचा आढावा घेऊन उद्योजकांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. अहिल्यानगरातील राहाता तालुक्यातल्या धनगरवाडीमध्ये गंगागिरी महाराज सप्ताह सुरू आहे. या सप्ताहात रामगिरी महाराज यांनी अन्नातील भेसळ, रासायनिक शेती आणि नागरिकांच्या आरोग्याचा मुद्दा उपस्थित केला. तर आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीचं कौतुक केलं. सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी आमदार मुक्कामी आपल्या गावी हे अभियान राबवलंय. मतदारसंघातील आलेगाव खुर्द या गावात मुक्काम करून आमदार पाटील यांनी ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेऊन त्या जागेवर सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. साखरेच्या दरवाढीचं समर्थन करताना शिवसेना नेत्या मनीषा कायंदेंनी अजब विधान केलं. साखरेच्या दरवाढीवर महिला तोडगा काढतील, त्यासाठी त्यांच्याकडे अनेक पर्याय असतात असं त्यांनी म्हटलं. सोबतच मिठाईसाठी आपल्याकडे शुगर फ्रीचा पर्याय असल्याचं विधान त्यांनी केलं. राज्यात राबवण्यात आलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेर तपासणी मोहिमेत 90हून अधिक विधानसभा मतदारसंघातील 25% अधिक मतदारांनी गणना प्रपत्र जमा केलेलं नाहीये. त्यामुळे या मतदारसंघातील मोठ्या संख्येनं मतदारांची नावं 31 ऑगस्टला प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीतनं वगळली जाण्याची शक्यता आहे. मतदार याद्यांच्या विशेष पुनर्निरीक्षण कार्यक्रमासाठी महापालिका शाळेतल्या शिक्षकांना दिलेलं अतिरिक्त काम पूर्ण झालं. त्यामुळे SIRच्या कामासाठी शाळांच्या वेळेत केलेले तात्पुरते बदल रद्द करण्यात आले. तर आता शाळा पूर्वीच्या वेळापत्रकानुसार भरवण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. वाशिम जिल्ह्यात निवडणूक आयोगाच्या SIR मोहिमेत 10,19,000 मतदारांपैकी 8,85,000 मतदार निष्पन्न झाले. तर 1,34,000 मतदारांची गणनापत्र प्राप्त झालेली नाहीये. त्यामुळे हे मतदार सध्या संभाव्य वगळण्याच्या श्रेणीत आहेत. मात्र दावे, हरकती आणि पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. मुंबईतली मैदानं आणि मोकळे भूखंड वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंनी तिरंगा आंदोलनाची हाक दिली. सायंकाळी वांद्र्यातील नेव्हिल डिसोजा फुटबॉल ग्राउंड परिसरामध्ये आंदोलन होणार आहे. हातात तिरंगा घेऊन मुंबईकरांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलं आहे. सोलापुरातील विडी उद्योजकांनी महाराष्ट्र सोडून तेलंगणात जाण्याचा इशारा दिला. राज्य सरकारनं विडी कामगारांचं वेतन वाढवण्याचा आदेश काढल्यानंतर विडी कारखानदार संतप्त झाले. सरकारनं वेतनवाढीचा हा आदेश रद्द न केल्यास आम्ही शेजारील राज्यात जाणार असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. लातूरमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले. यावेळी लातूर लामजणा महामार्गावर शेतकऱ्यांकडून रास्ता रोको करण्यात आला. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखांचं प्रोत्साहनपर अनुदान द्यावं या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला आहे. पालघरमध्ये खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांच्या निवासस्थानासमोर आरक्षण हक्क बचाव समितीचं आंदोलन सुरू आहे. पालघर जिल्ह्यातील 17 संवर्गातील नोकऱ्यांमध्ये OBC, SC, NT आणि इतर सर्व बिगर आदिवासी समाज घटकांचं आरक्षण शून्य केल्याने निषेध आंदोलन सुरू केले. विविध घटकातील उमेदवारांची प्राधान्याने भरती करण्याची मागणी केली आहे.
मराठा क्रांती मोर्चाकडनं मुंबईतील आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी जागेची चाचपणी करण्यात आली आहे. 29 ऑगस्टला जरांगेंनी आंदोलनाची हाक दिली. हे आंदोलन मुंबईमध्ये होण्याची शक्यता आहे. यासाठी मराठा क्रांती मोर्चाकडनं स्टेज, बैठक व्यवस्था, येण्या जाण्याचा मार्ग या सर्व गोष्टींची तपासणी केली गेली आहे. पनवेल महापालिकेकडनं देशातील पहिल्या महापौर हिल मॅरेथॉनचं आयोजन केलं. आदिवासी पाड्यांचा देखील विकास व्हावा, तसंच धावपटूंना निसर्गरम्य वातावरणामध्ये धावण्याचा अनोखा अनुभव घेता यावा या उद्देशानं महापौर हिल मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे. मुंबई महापालिकेतील 50 फेलो पदासाठी आतापर्यंत 4,500 अर्ज आले. एका वर्षासाठी कंत्राटी पद्धतीनं भरती होणार आहे. आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, स्थायी समिती अध्यक्ष तसंच विभाग प्रमुखांच्या खात्यामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयामध्ये 50 ठिकाणी जनऔषधी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. महापालिकेच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना अनेकदा औषधं बाहेरनं विकत घ्यावी लागतात. त्यामुळे रुग्णांवर आर्थिक भुर्दंड पडतो. हे लक्षात घेऊन जनऔषधी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. बोर्डिंग पासवर शिक्का मारणं 1 सप्टेंबरपासून बंद करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे आता भारतीय विमानतळांवरून परदेशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रत्यक्ष बोर्डिंग पास बाळगण्याची किंवा त्यावर शिक्का मारून घेण्याची गरज भासणार नाही. मुंबईमधील 15 पोलीस ठाण्याच्या हद्दीची पुनर्रचना करण्यात येणार आहे. पोलीस ठाण्यामध्ये तक्रार घेऊन जाणाऱ्या नागरिकांना हद्दीचं कारण देऊन दुसऱ्या पोलीस ठाण्यामध्ये पाठवलं जातं. यामध्ये सुलभता यावी यासाठी पोलीस ठाण्याच्या हद्दीची पुनर्रचना करण्यात येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा इथं साखर कारखान्यांना स्थानिक उद्योगांना बळ देण्यासोबत रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्यात. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हे मत व्यक्त केलं. यावेळी सहवीज निर्मिती प्रकल्पातून वीज वितरण करण्याचा शुभारंभ करण्यात आला. JNPA बंदरातून 360 TEU क्षमतेची पहिली लांब पल्ल्याची डबल स्टॅक मालगाडी CGMV कडे रवाना झाली. यामुळे JNPAची लांब पल्ल्याची रेल्वे जोडणी आणि आयात निर्यात मालाच्या जलद वाहतुकीला बळ मिळणार आहे. पुणे शहरातनं पुरंदरच्या प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळावर वेगानं पोहोचण्यासाठी हडपसर ते पुरंदर दरम्यान सुमारे 10 किलोमीटर लांबीचा दुहेरी बोगदा उभारण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. दिवे घाटाखालून जाणाऱ्या या बोगद्यामध्ये एका मार्गावर मेट्रो तर दुसऱ्या मार्गावर वाहनांसाठी रस्ता प्रस्तावित आहे. गेल्या 34 वर्षांपासून होत असलेल्या शैक्षणिक कामासाठी भूखंड मिळण्याच्या मागणीला अखेर यश आलं. सोलापूर उत्तर सदर बाजार इथल्या माध्यमिक शाळेसाठी आरक्षित असलेली 3,910 चौरस मीटर ही जागा शैक्षणिक कारणासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ओणम सणासाठी रेल्वे प्रशासनानं लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम उत्तर दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळमधल्या प्रवाशांना याचा दिलासा मिळणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस तिरुवनंतपुरम उत्तर विशेष गाडी 23 ऑगस्टला दुपारी 4 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणार आहे. पुणे RTOची MH12 मालिका 2 ते 3 दिवसामध्ये संपणार असल्यानं नव्या वाहन नोंदणीचा प्रश्न निर्माण झालाय. नवीन सिरीजबाबत केंद्राचा अंतिम निर्णय अद्याप झाला नाहीये. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याची MH12 ओळख कायम ठेवण्याची मागणी केली आहे. अदानी ग्रुपनं मुंबईच्या गणेशोत्सवामध्ये औपचारिकरित्या प्रवेश केलाय. चिंचपोकळीचा चिंतामणी गणेशोत्सव मंडळाशी त्यांनी विशेष भागीदारी केली. 107 वर्ष जुनं असलेलं चिंतामणी मंडळ या भागातील सर्वात जुनं आणि शहरातील प्रमुख गणेशोत्सव मंडळांपैकी एक आहे. मुंबईतील सर्व समुद्र किनारे स्वच्छ करण्यासाठी सर्वेक्षण करून आवश्यक मशिनरी आणि मनुष्यबळ उपलब्ध करून द्या असे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं मुंबई पालिकेला दिलेत. तर गणेशोत्सवामध्ये थर्माकॉल, प्लास्टिक, फुलांचा वापर न करण्याचे देखील निर्देश दिले आहेत. गिरगावातील अनेक प्रतिष्ठित मंडळांनी आजचा आगमन सोहळा रद्द केलाय. भुलेश्वर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी हा निर्णय घेतला. तर अनेक गणेश मंडळांनी शांततेमध्ये बाप्पांचं आगमन करण्याचा निर्णय घेतला. वाशिममधील कोंडेश्वर संस्थानात विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक उपक्रम राबवलाय. लाखाळा परिसरातील प्राचीन कोंडेश्वर संस्थान इथं विद्यार्थ्यांनी बेलाची रोपं लावली. यामधून बेलवृक्षांचं संवर्धन आणि पर्यावरणाबाबत जनजागृती करण्याचा संदेश दिला. राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताब लढत 2026-27 नागपुरात रंगणार आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघानं नागपूर शहर जिल्हा कुस्तीगीर संघ आणि नागपूर महापालिका यांच्या संयुक्त आयोजनाला अधिकृत मंजुरी दिली आहे. चंद्रपूरमध्ये सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक झाली आहे. सण शांततेमध्ये पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं. तर लेझर लाईटला पूर्णतः बंदी असून ध्वनी प्रदूषणाला देखील कठोरतेनं आळा घातला जाणार आहे. पालघरमध्ये पोलिसांनी रूट मार्च काढलाय. आगामी सण उत्सवामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी रूट मार्च काढण्यात आला. यावेळी 4 अधिकारी 35 अंमलदार सहभागी झाले होते. IIT मुंबईनं शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये तब्बल 620 PhD पदव्या प्रदान करून इतिहास रचला. एकाच वर्षात 600हून अधिक PhD पदव्या देणारी IIT मुंबई ही देशातली पहिलीच संस्था ठरली आहे. महाराष्ट्रातल्या वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वाहनांसाठी आकारण्यात येणाऱ्या PUC प्रमाणपत्राच्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. सुधारित दरांची अंमलबजावणी शुक्रवारपासून राज्यात सुरू झाली आहे. त्यामुळे आता वाहनांच्या PUC तपासणीसाठी वाहनधारकांना पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. पेट्रोल गॅस दरवाढीनं सर्वसामान्य जनता आधीच होरपळलेली असताना ऐन सणासुदीच्या दिवसात दररोजच्या जेवणामध्ये लागणारा नारळ 10 रुपयांनी महागला. शिवाय साखर, गूळ, कांदे, भाज्या आणि खाद्यतेलाचे दर 10 ते 20 रुपयांपर्यंत वाढले. त्यामुळे आता गृहिणींचं बजेट कोलमडलं असून रोजचा स्वयंपाक करायचा कसा असा प्रश्न निर्माण झाला. साखरेच्या दरामध्ये वाढ झाल्याचा त्याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसतोय. ऐन सणासुदीमध्ये साखर वाढल्यामुळे मिठाईच्या दरातही वाढ झाली आहे. LPG गॅसच्या दरात वाढ झाली. यानंतर इंधन दरवाढ आणि आता साखर नारळाच्या दरात झालेल्या वाढीमुळे दरवाढ करावी लागत असल्याचं मिठाई विक्रेत्यांचं म्हणणं आहे. पुण्याच्या गुलटेकडी मार्केट यार्डामध्ये बदाम पिस्त्याची आवक निम्म्यावर आली. सणासुदीमुळे मागणी वाढली आहे. उत्पन्नामधील घट, वाहतूक खर्चात वाढ आणि सौदे टप्प्याटप्प्याने होत असल्यानं गेल्या 15 दिवसात बदाम, पिस्ता आणि काजूच्या दरात किलो मागे 100 ते 300 रुपयांची वाढ झाली. झारखंडमधील भरती परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे भरती परीक्षांमधील अनियमिततेबद्दल आंदोलन करणाऱ्या उमेदवारांनी राज्य सरकारबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचा न्यायालयामध्ये बचाव न करता सरकारनं आपला विश्वासघात केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यातील भोंदू मनोहर भोसले आर्थिक घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी रामदास झोळला बार्शी न्यायालयानं दणका दिला. रामदास याचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला. झोळ याच्या अटकेसाठी विशेष पथकाची नियुक्ती सुद्धा केली. वाशिमच्या मालेगावातील राजुरा गावातल्या एका बोअरवेलमधून चक्क गरम पाणी येतं. 14 वर्षांपूर्वी खोदलेल्या बोअरवेलमधून गेल्या 20 ते 25 दिवसांपासून हे गरम पाणी येत आहे. आणि नेमकं गरम का झालं याचं कारण अद्यापही समजू शकलं नाही. पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तपासणी अहवालाच्या नंतरच नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. हिंगोलीमध्ये झेडपीच्या शाळा धोकादायक अवस्थेत आहेत. भारतरत्न नानाजी देशमुख यांच्या जन्मगावातच शाळांची दूरवस्था झाली. शाळेच्या इमारतींना तडे गेले असून स्लॅब कोसळण्याची भीती व्यक्त केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांवर जीव मुठीत घेऊन शिक्षणाचे धडे गिरवण्याची वेळ आली. वर्ध्यातील सोनेगाव स्टेशन मोर्चापूर रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबतची 24 तासांना बातमी प्रसारित केल्यानंतर प्रशासनाकडनं कारवाई करण्यात आली आहे. या रस्त्याच्या सुमारे 2 किलोमीटरच्या भागाचं पुन्हा रिपेअरिंग आणि दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलंय. संबंधित कॉन्ट्रॅक्टरला हा रस्ता पुन्हा तयार करण्याचे शासनाकडनं आदेश देण्यात आलेत अशी माहिती आहे. सोलापूर जिल्ह्यात पावसाची मोठी तूट निर्माण झाली. यंदा 10 वर्षातील सर्वात कमी पावसाची नोंद झाली. 3 महिन्यात अवघा 108 मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय. वाशिमच्या कारंजा तालुक्यातल्या कामरगाव परिसरात गेल्या 21 दिवसांपासून पावसानं पाठ फिरवली. याचा फटका खरीपाच्या पिकांना बसू लागला. जमिनीमधील ओलावा कमी झाल्यामुळे अनेक ठिकाणी तडे गेले असून कपाशी, सोयाबीन आणि तुरीचं पीक सुकण्याच्या मार्गावर आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा खंड पडलाय. त्यामुळे धान, कापूस, सोयाबीन पिकांची वाढ खुंटली. धान रोपं सुकू लागली आहेत. सोयाबीन पिकावर रोगांचा प्रकोप दिसू लागलाय. लवकरच मुसळधार पाऊस न आल्यास यंदाचा हंगाम हातून जाण्याची भीती आहे.
ऑगस्ट महिन्याचा शेवट एल निनोच्या प्रभावामुळे कोरडा जाणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यभरात दुष्काळाची चिंता लागून राहिली आहे. महिना संपत आला तरी राज्यात पावसाची मोठी तूट निर्माण झाल्याचं समोर आलेलं आहे.